हाय, जय आदिवासी सर्वांना. आज संध्याकाळचे 6:30 वाजले होते, तेव्हा मी व्लॉग सुरू केलेला होता. कारण आज मला बरंच नाही वाटत होतं. माझं नाक दुखत होतं, म्हणजे नाकाचं हाड दुखतं आहे का काय माहिती. आणि मग मी ऑफिसमधून घरी आली, चहा पाणी वगैरे घेतला आणि क्षणी इशिकाला म्हटलं चला होमवर्क करा. आणि इथं मी कपडे काढून आणले होते, तरी इशिका ते घडी करून घेत होती आणि मी तिला होमवर्क देत होती तिच्या नोटबुकमध्ये. क्षणी इशिका होमवर्क करतात, तोपर्यंत म्हटलं चला भाकरी बनवून घेऊ. ते पण तिकडं आरामात होमवर्क करतात, त्यांना वेळ लागतोच हळूहळू लिहितात तर. आणि स्कूलवाले तर एवढं होमवर्क देतात तर विचारूच नका, 2-2 पेज 3-3 पेज. मग इथे मी भाकरी बनवायला घेतल्या आणि मला इथं ताटातच भाकरी बनवायला आवडतात. परातीत मला जमत नाही, किचन ओट्यावर हात असा कळतो माझा. तर मग मी तिथं ताटातच बनवून घेते आणि छान असं भाकरी. आणि आमच्या इथं मोठ्याच भाकरी लागतात, म्हणजे सासरी. आणि आमच्या इथं तर मसाल्याची किंवा चिकन मटन मासे अशी भाजी असली तर मग आम्ही बाजरीच्या भाकरीच बनवतो. बाजरीच्या भाकरच खाल्ली जाते आमच्या घरी. आणि इथं मी भाकर शेकत होती आणि तुम्हाला आज मी दाखवणार आहे गॅसवर शेकलेली भाकर. कारण आमच्या इथं अशी, म्हणजे सासरी अगोदर मी मम्मीकडे तर नाही खाल्ली तशी भाकर, पण इथं आल्यावर असेच शेकतात. हे दोघं साईडने शेकून झाल्यानंतर मग गॅसवरती समोरच्या बाजूने शेकायची, म्हणजे ती छान अशी कडक होते. आणि हारवर आपण शेकतो ना चुलीवरच्या भाकरी, तशी ती दिसते पण आणि लागते पण खायला. आणि चविष्ट लागते तशी मसाल्याच्या भाजीसोबत. आणि इथं मुलांचा अभ्यास सुरूच होता. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.